फ्रेंड्स, आज आहे कृष्ण जन्माष्टमी. सो आम्ही आता चाललोय देवलामध्ये. म्हणजे जायचं होतं 9 वाजता आणि आता इथे 9 वाजलेत, परफेक्ट 9 वाजलेत. आता आम्ही रेडी झाल्याने खाली जातो. प्लस म्हणजे मला आधीपासून व्लॉग चालू करायचा होता सकाळपासून, पण जमलं नाही. येते काम चालू होतं. आत्ता जस्ट कलर कंप्लीट झाला आहे, तेव्हा येते काम चालू होतं. म्हणून त्याला मी गेलेली बॉम्बे मार्केटला मम्मीच्या जोडला. तेव्हा मन्नाचा कॉल आला की दीदी देवला जायचं आहे तर येशील का. तर मग मी बोलली हां मी येईन, बघू केलं. आणि मम्मी बोलली ठीक आहे चल मी येते. म्हणून तिला मी बोलली मम्मी मला ब्लॉग स्टार्ट करायचा आहे, म्हणजे ब्लॉग चालू करायचा आहे, तर मला फोन दे. तर मम्मी बोलली तेवढ्या गर्दीमध्ये कशाला म्हणजे ब्लॉग हे करशील ना, कशाला चालू करते ब्लॉग, नको करू ब्लॉग. म्हणून त्याला पप्पा आले घरी. आम्ही रेडी झालो आणि पप्पा आले. पप्पा बोलले फोन नाही नेत तू. तर मी बोलली नाही. मम्मी बोलली मला ब्लॉग करायचा होता. पप्पा बोलले ब्लॉग करायचा होता मग घेऊन जा फोन. मग मम्मी पण तेव्हा बोलली हां. म्हणजे पप्पाची चालते आमच्या घरामध्ये. पप्पा हा बोलले तर कोण काहीच नाही बोलू शकत. तर पप्पा हां, पण पप्पाने हा बोललं तर फोन घेऊन आली मी. 25% चार्जिंग आहे. आता मन्नाकडे चार्जिंग झाला होता फोन. मन्ना रेडी झाली की नाही बघूया, थांब. काय बोलायचं नाही, गाणं पिणं ऐसच. गाईज आता फायनली आम्ही निघालोय. सर्वांची वाट बघून फायनली आम्ही निघाले. सगळी पुढे चालले आहेत. आम्ही निघालोय. सो आता बघू केव्हा पोचू आम्ही. और टाइमपास करत जाते ना, और टाइमपास करत जाते ना बायका. बघ केवढा स्लो चालला. स्वतः आम्ही मंदिरात पोचलो. गाईज आता आम्ही देवलाजवळ पोचलोय फायनली. आवरा प्रवास करू. हे बघ आपणच आहोत. आता आम्ही पोचलोय. पारायणचाच होता ना आपला लास्ट ब्लॉग, त्याच्यानंतर यो डायरेक्ट देवला जवळचा. हे बाबा ओय साईडला बा. इथून यांश कधी आला. A few moments later.
आयुष्यभर तोच अर्थ नाही. म्हणून अर्थ बरोबर सांगा, अर्थाचा अनर्थ होऊ देऊ नका. आता एक असं ध्यान, जे का रंगले गांजले त्याची म्हणे. आता एक बरोबर बोललं पाहिजे, जे का रंगले गांजले. आता एखाद्याने काय सांगितलं, नाव घेत नाही, जे कारंजे गंधले त्याची म्हणे तो आपले. अरे कारंजे नाही, जे का रंगले गांजले त्याची म्हणे. बघा शब्द बरोबर कारंजे करा. म्हणून सांगायचं तात्पर्य काय आहे, आपल्याला आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांना व्यवस्थित शिकवा, कारण हे देशाचे भावी नागरिक आहेत. आज जर तुम्ही हातात टाळ घेऊन भजन कीर्तन केलं तरी बसलेली मंडळी बघतायत, काही छान वाजवतायत, भजन करतायत. माझा नातू हे बघतो आणि करतो. तो आता 3.5 वर्षाचा आहे. आधी कीर्तन कीर्तन आधी कीर्तन लोकोताना पण आधी कीर्तन, मग त्याच्यासाठी कीर्तन बोलावं लागतं. म्हणजे तुम्ही करा, बघा तुमचं बाळरात घरातलं नामस्मरण घेतलं की शिकायला नको. आपोआप पहिले पण इंडियाला वळण पडतं काय. आणि म्हणून हे हो भजनाच्या जागी बरोबर, भजनाच्या जागी अगदी ज्या आहेत तुकाराम महाराजांनी सांगितल्या तशाच म्हणा. पण हिंदी
Kada
अरे थांबा, मला सोडून निघालंय बघा. आता आरती वगैरे झाली, आता आम्ही चाललोय घरी. Eventually. काहीच तर आम्ही आता आलोय देवलातनं आणि वाजले आहेत 1:25 झालेत. सो फायनली कडी लागली. त्याची कडी खोलतानावर कवरा टाइमपास केला, खुलतच नव्हती बिचारीला. हा, तर आता आम्ही चाललोय घरी. बघा कसे केले. प्रसाद हिने घेतला ना, दिलाय मला पप्पा. तर मग गाईज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, खूप खूप शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. काय झालं चुकायला थांबलीस? मम्मी पाले खाली मी नाही भरते ना. अय्यो पाला आहे. मला ना पालीची पक्की भीती वाटते. अरे ती बघून पटकन खाली उतरली तर मग मी काय करू? ओम नमः शिवाय. गेली तर काहीच काय होतं आपण. हां, तर काहीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, खूप खूप शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. सो आत्तासाठी बाय बाय, गुड नाईट.